आज आहे गुरुपौर्णिमा आणि आज आहे माझ्या पारायणाचा सप्ताह उद्यापन। तर मी आज मस्तपैकी सकाळी लवकर उठले आणि आता स्वयंपाकाची तयारी आहे सुरू। तर थोड्या वेळाने आपल्या घरी दत्तगुरु महाराज येणार आहेत जेवण्यासाठी। तर तुम्हाला मी दाखवणार आहे की आज उद्यापन कसं करतात पारायणाचं, आणि तुम्ही आज शेवटपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका। आता सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि तुम्ही बघू शकता सकाळ कोणीच रस्त्यावर नाहीये आणि पूर्ण अंधार आहे आणि पावसाचं वातावरण, पाऊस आत्ताच येऊन गेलेला आहे। आणि या ठिकाणी बघा डुगू सुद्धा आलेला आहे। या ठिकाणी ना हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ टाकणार आहे आता गरम पाण्यात उकळताना, आणि ही शिजल्यानंतर आपण पुरण करणार आहोत, पुरणाच्या पोळ्या आज। तर चला तर मग आता उकळी सुद्धा आलेली आहे, डाळ आता सोडून देऊयात पाण्यात दिली आहे। आणि आता एका तासाने 31 मिनिटांनी बघते आता ह्याला शिजल्यानंतर। तर चला तर मग आता आम्ही पोहोचलेलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये। सकाळी लवकर गेले असल्यामुळे मंदिराच्या परिसरात गर्दी नाहीये, शांततेत दर्शन झालं। शांतता, प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण मनाला खूप समाधान देतं। मंदिराच्या परिसरात एक पवित्र औदुंबराचं झाड आहे। अशी श्रद्धा आहे की औदुंबराच्या झाडाखाली दत्तगुरूंचा वास असतो। त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो आणि मंदिरात महादेवाचं दर्शन घेतलं। महादेवाचं सुद्धा मंदिर या ठिकाणी खूप मस्त सजवलेलं आहे फुलांनी। आणि त्यानंतरून आम्ही दत्त महाराजांची आरती झाली आणि आम्ही या ठिकाणी दत्त महाराजांचा सुद्धा आशीर्वाद घेतला। आणि या ठिकाणी मला सुंदर एक गोष्ट दिसली, ती म्हणजे डुगू सुद्धा या ठिकाणी बसलेला आहे आणि या ठिकाणी भजन करत आहेत। आणि भजन करता दत्त महाराजांचं मंदिर अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे। आता मी दत्त महाराजांचं दर्शन घेत आहे आणि माझे दत्तगुरु महाराज कमळावर विराजमान आहेत। आणि तुम्ही बघू शकता की दिव्य मूर्ती किती सुंदर आणि मनाला किती शांतता देऊन जाते। आम्ही आता मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि घेवड्याची भाजी घ्यायची आहे। आणि आज पारायणाचं उद्यापन करताना आपल्याला घेवडा लागतो, तर म्हणून घेवड्याची भाजी घ्यायला आम्ही मार्केटमध्ये आलेलो आहोत। चला तर मग या ठिकाणी भेटते का नाही बघूयात। घेवड्याची भाजी कशी आहे? 20 ला पाव। फ्रेश आहे ना? आम्हाला घेवड्याची भाजी तर भेटली। त्यानंतर आम्ही फुलं घ्यायला त्या ठिकाणी गेलो, तर मग त्या ठिकाणी फुलंच दिसत होते, कोणते घ्यायची काय कळतच नव्हते। मग आम्ही मिक्सच फुलं घेतले आणि या ठिकाणी खूप मस्त आणि फ्रेश फुलं होते। फुलं तर खूपच भारी दिसत होते। मग आम्ही मंदिर सजवण्यासाठी आम्ही थोडेसे फुलं घेतले। मार्केटमधली तर खरेदी झाली, आता घरी जाऊन उद्यापनाचं जेवण तयार करायचं आहे। मी घरातून येतानाच मी डाळ शिजायला टाकली होती। आता घरी जाऊन डाळ शिजलेली आहे मस्तपैकी, त्यामध्ये मी गूळ वाटून टाकलेला आहे आणि आता शिजलेली आहे पुरण। आता गरम गरम वाटून घेते। वाटण्यासाठी मी चाळण घेतलेली आहे आणि चाळणामध्येच तांब्याच्या साह्याने मी ते बारीक करून घेणार आहे आणि एकदम शेवटला मी पुरण करणार आहे। एकदम मस्त पुरण शिजलेलं आहे आणि मस्तपैकी पुरण वाटत आहे। आणि त्यानंतर मार्केटमधून आणलेली सुंदर फुलं आता मी मंदिरात अर्पण करत आहेत। आज गुरुपौर्णिमा आणि दत्तपारायणाचा उद्यापनाचा दिवस असल्यामुळे घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ झाला पाहिजे असं मला वाटतं। म्हणूनच मी आता सुरू केलेली आहे मस्त मंदिर सजवायला। तर मी तुम्हाला आता आमचं सुंदर देवघर सजवलेलं दाखवते। मस्तपैकी देवपूजा झाली, देवांना मी मस्त फुलांनी सजवलेलं आहे। आणि या ठिकाणी तुम्ही पारायणची मुख्य पूजा बघू शकता, पोथी सुद्धा मस्त सजवलेली आहे आणि दत्तगुरूंच्या पुढे सुद्धा मस्तपैकी डेकोरेशन केलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता माझं पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे, फुलांनी मस्त मी सजवलेलं आहे। मी आता उंबऱ्याचं लेपन करत आहे। उंबरा आमचा लाकडी आहे। मस्तपैकी पूजा केली आणि दिवा लावला आणि मी घर पण मस्त सजवलेलं आहे। सिंपलच सजवलेलं आहे पण मस्त वाटत आहे। आज असं वाटत आहे की कोणीतरी येणार आहे, पण दत्त महाराज नक्की येणार आहेत आपल्या घरी आज। तर मस्तपैकी तयारी झालेली आहे, आता जेवण तयार होईल आता थोड्या वेळातच। तर आज माझ्या गुरुदत्ताचं पारायणाचं उद्यापन आहे आणि मी पूर्ण घर माझं मस्तपैकी आवरलेलं आहे। आणि आता आपल्या घरी दत्त महाराज जेवण्यासाठी येणार आहेत आणि आज आम्ही सुहासनीला बोलवायचं असं जेवायला, तर बोलवलं आहे आणि येणार आहे थोड्या वेळातच। आणि स्वयंपाक पण किचनमध्ये रेडी होत आहे आणि थोड्याच वेळात तुम्हाला उद्यापनाची तयारी मी तुम्हाला दाखवते। आणि आज खूप लगबग आहे आमच्या घरामध्ये, खूप मस्त वाटत आहे, वातावरण खूप पवित्र झालेलं आहे। तर पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका। आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा। नवीन उद्यापनाच्या नैवेद्याची स्वयंपाकाची तयारीमध्ये आज काय काय मेनू आहे मी तुम्हाला सांगते। गरमागरम मिरचीचे भजे, बटाट्याची भजे, कुरवडी, पापडी, टेस्टी आमटी, दूध, खास नैवेद्य मध्ये घेवड्याची भाजी आहे। आणि सगळ्यात मेन म्हणजे सध्या मी पुरणाची पोळी करणार आहे आणि त्याच्यासाठी
मम्मीनं पीठ मऊ करण्यासाठी पाण्यामध्ये ठेवलेलं होतं पीठ मळून. आता मी ते मऊ करत आहे आणि खास करून आज मी पोळ्या करणार आहे. तर बघूयात माझी पोळी कशी होती काय नाही, तुम्ही नक्की बघा माझी पोळी. आता पुढचा टप्पा म्हणजे मी पुरणपोळी बनवत आहे आणि पुरणपोळी बनवताना घाई करू नका. जर तुम्ही घाई केली तर तुमची पुरणाची पोळी फुटेल. त्यामुळे तुम्ही सावकाश आणि संयम ठेवूनच पुरणाची पोळी करा. आणि आता मस्तपैकी माझी पोळी फुगलेली आहे आणि मला परफेक्ट जमलेली आहे पुरणाची पोळी. मला पुरणाची पोळी येते आणि पुरणाची पोळी आली तर म्हणतात की स्वयंपाक मुलीला येतो. तर मला मस्तपैकी स्वयंपाक येतो आणि मी पुरणाची पोळी करू शकते. सगळ्या तयारीमध्ये आपल्या डुगूला कसं विसरणार, त्याचीही वेळेवर खायची आणि त्याची पण सोय झाली पाहिजे ना. तर आमच्या घरचा लाडका लाडोबा म्हणजे आमचा लाडका महाराज, त्याचीसुद्धा मस्ती चालूच होती. मस्ती काय त्याची संपत नाही. मग मी त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा होता तर मग मस्तपैकी तुळशीचं पान तोडलं आणि तुळशीचं पान नैवेद्यामध्ये अर्पण करतात ना, तर मग मी अर्पण करण्यासाठी तुळशीचं पान घेऊन चाललेली आहे. नैवेद्य रेडी आहे. आता मी महाराजांना दत्त महाराजांना नैवेद्य दाखवत आहे. तर मस्तपैकी पुरणाची पोळी म्हणजे पुरणाचं जेवण झालेलं आहे तयारच. तर मग मी आता नैवेद्य दाखवते. तर आता सगळ्यात महत्त्वाचा आणि भावनिक क्षण आलेला आहे. मी मनापासून श्री गुरुदत्त महाराजांना नैवेद्य अर्पण करत आहे. परंपरेनुसार पुरणाची पोळीचा छोटासा घास दत्त महाराजांच्या मुखाजवळ नेऊन नैवेद्य दाखवत आहे आणि पूर्ण ताट प्रेमाने अर्पण करत आहे. त्यानंतर नैवेद्याभोवती पाणी फिरवलं आणि विधी पूर्ण केली. हात जोडून प्रार्थना केली, हे दत्त गुरु महाराज, मी श्रद्धेने आणि प्रेमाने हे ताट तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे. तुम्ही स्वीकार करा आणि माझ्या कुटुंबावर माझ्यावरती सदैव तुमचा आशीर्वाद राहावो. त्यानंतर मनापासून आणि सर्वांनी घरातल्यांनी मिळून आम्ही देवाची आरती केली आणि दत्तगुरु महाराजांचं आजचं सप्ताह पारायण माझं समाप्त झालेलं आहे. खूप मस्त वाटत आहे आणि खूप मनाला समाधान वेगळंच झालेलं आहे. ही मनोकामना श्री दत्तगुरु महाराजांच्या कृपेने पूर्ण व्हावी अशी मनापासून प्रार्थना करते. आणि उद्यापनाच्या दिवशी खूप आनंद आणि आनंदमय आमचं वातावरण घरातलं झालेलं आहे. आता मस्त आरती सुरू आहे आणि आरतीचे काही क्षण मी तुम्हाला दाखवत आहे. आपल्या परंपरेनुसार घरातला प्रत्येक कोपऱ्याला आरती दाखवत आहे, जेणेकरून घरात पॉझिटिव्ह एनर्जी, शांती, सुख आणि मंगलमय वातावरण कायम राहो. परंपरेनुसार या दिवशी एका सुवासिनीला घरी जाऊन जेवण्याचं आमंत्रण दिलं जातं, तिचा सन्मान केला जातो. मी त्यांना हळदीकुंकू लावलं, प्रेमाने ताट वाढलं आणि आम्ही सर्वांनी एकत्र बसून प्रसाद जेवण केलं. आणि त्यानंतर मी माझ्या 7 दिवसाचा पारायणाचा उपवास होता तो सुद्धा सोडला आणि मस्तपैकी आमचं जेवण झालं आणि हसत खेळत आम्ही जेवलो. आणि त्यानंतरून काकूची ओटी भरली, मनापासून त्यांचा सन्मान करून त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतरून काकूनेही प्रेमाने माझ्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू आणली होती. त्या भेटीपेक्षा त्यामागचं प्रेम, आपुलकी आणि श्रद्धा आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप मौल्यवान होता. आणि असंच आमचं 7 दिवसाचं पारायणचं उद्यापन आज मस्त आनंदी आणि अतिशय सुंदर पद्धतीने पार पडलेलं आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.